शनी अमावस्या आणि शनी जयंती पण आहे। तर आज शनी जयंतीला तुम्हाला सगळ्यात महत्त्वाच्या मी 2 गोष्टी सांगणार आहे की ते आज नक्की करायच्या आहे। संध्याकाळी तुम्ही 9-10 वाजेपर्यंत कधीही केल्या तरी चालेल, पण नक्की करायच्या आहे, न विसरता करायच्या आहे। ती गोष्ट कुठली आहे तर बघा, तुम्हाला आज एक कणकेचा दिवा बनवायचा आहे। त्यामध्ये तुम्हाला तिळीचं तेल घ्यायचं आहे आणि जर तो जो दिवा आहे तो पिंपळाच्या तुमच्या घराशेजारी वगैरे थोडं लांब असेल तरी चालेल, पिंपळाच्या झाडाखाली तो दिवा लावायचा आहे। आणि एक लोटा पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहे आणि त्याच्या 11 प्रदक्षिणा मारायच्या आहे। हे नक्की करा। तुमचा किती खडतर पितृदोष असू द्या, नक्की तुमचा पितृदोष कमी होईल। तुमच्या कुठल्याही कामात अडथळे वगैरे येत असतील तेही कमी होतील। त्यानंतर काय करायचं आहे बघा, तुम्ही घरीही पिंपळाचं झाड वगैरे जवळ नसेल किंवा मग शनी मंदिर जवळ नसेल, मारुतीचं मंदिर जवळ नसेल तर तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही तो दिवा दरवाजाच्या आपल्या घराच्या दक्षिण दिशेलाही तो दिवा लावू शकता। अशा तुमच्या कितीही अडचणी असू द्या, किती अडकलेले कामं असू द्या, नक्की करा। आणि जर पिंपळाच्या झाडाला तुम्ही 41 दिवस पाणी घातलं, काळे तीळ टाकून पाणी घातलं तर तुमचा कितीही मोठा पितृदोष असू द्या तर नक्की कमी होईल। बघा, तुम्ही करून बघा, नाही झालं तर मग सांगा। चला भेटूया अशाच एका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा।